तर नमस्कार मंडळी, स्वागत असं तुमच्या एका माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज असा गृहवंदन सोहळ्याचा कार्यक्रम आमच्या गुरुजींचं. तर गाडी काढले बाहेर आणि तसेच निघालो मी आणि मंथन कार्यक्रमाक जाऊक. मंथनला म्हटलं आज ब्लॉग तूच घे, कारण मी गाडी चालवतोय. आहे बघा मंडळी, आमच्या ब्रिजचं काम चालू असल्यामुळे ना आमका खूप त्रास होतात. बुवांच्या घरी बघा येऊन पोचले. बुवा हे बघा हाय करतात, तुमका पण हाय करतात. आणि गाडीत सामान वगैरे भरलं आणि तसेच निघालो हॉलवर जाऊ. त्यानंतर हे बघा ह्यांची काहीतरी मोठीच चर्चा चालू आहे, काहीतरी मोठाच साऊंड वगैरे चेक करून लगेचच कार्यक्रमाक सुरुवात केली. त्यानंतर बुवांनी आणि बुवांच्या बाबांनी दीप प्रज्वलन वगैरे केल्याने आणि तसाच लगेच निवेदकांनी कार्यक्रमाक सुरुवात केल्याने. त्यानंतर इलेल्या पाहुण्यांनी थोडंफार भाषण वगैरे केल्याने त्यानंतर लगेचच सरांचं गुरुपूजन वगैरे केलं. बुवांक मस्त गोड गोड पेढो भरवलाय. त्यानंतर अक्षयान स्वर धरल्यान, सिद्धदादान पक्वाद लावल्यान आणि तसेच कार्यक्रमाक सुरुवात झाली. प्रतीश भोगले आमचे बुवा त्यांनी सुरुवात केल्याने कार्यक्रमाची. त्यानंतर मी ऋषिकेशचं एक अभंग वाजवलं. त्यानंतर नम्रता महाडेश्वर बुवांनी पण एक अभंग मस्त म्हटल्याने त्यांचं एक अभंग वाजवलं आणि तसेच गेलो जेव. पोटात पडलेली आग म्हटलं आधी जेवून घेऊया आणि हे म्हणता ब्लॉग घेतस काय. त्यानंतर कल्पेश आणि मेघनने दोघांनी तबला वादन सोलो केल्याने त्यानंतर आम्ही सोलो वादन वगैरे केला. त्यानंतर अजित गोसावी बुवांनी मस्त गायनाक सुरुवात केल्याने त्यांका पक्वाद साथ करत होते गणेश दादा आणि तबल्यावरती होते कदम सर. मस्त कार्यक्रम झालो. कधी पकवाजाचा पीठ न काढणारा माणूस आज पकवाजचा पीठ कसा काढता म्हणून आम्ही त्याला विचारली होतं. तो म्हणता की पकवाज माझंच असल्यामुळे माकाच पीठ काढूचा लागला. कार्यक्रम संपलो, लगेचच सामानाची आवरावर करून घेतलं. तसेच निघालो घराक जोगतो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तो सर बाय बाय.